रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेलं सुंदर आणि निसर्गरम्य असं आपलं रुखी गाव. या गावाची श्रद्धा, परंपरा आणि विश्वास जिथे एकवटतो ती म्हणजे आपल्या सर्वांची आराध्य देवी श्री आई कालकाई देवी व श्री आई पद्मावती देवी. आमचं रुखी गाव निसर्गाच्या कुशीत वसलेलं, परंपरा आणि संस्कृतीने नटलेलं. या गावात प्रत्येक वाडीत माणुसकी, आपुलकी आणि एकोप्याचं सुंदर नातं जपलं जातं. गावामध्ये गणपती मंदिर, हनुमान मारुती मंदिर, राम मंदिर आणि दत्त मंदिर अशी पवित्र स्थळे असून श्रद्धा आणि भक्तीची परंपरा आजही तितक्याच भावनेने जिवंत आहे. तसेच रुखी गावात असलेल्या सुंदर विहिरी या गावाच्या समृद्धीची आणि जुन्या संस्कृतीची साक्ष देतात. आणि आमच्या गावाची मराठी शाळा, जिथे प्रत्येक गावातील व्यक्ती कधीतरी शिकली आहे, त्या शाळेशी जोडलेल्या असंख्य आठवणी आजही मनात जिवंत आहेत. बालपणातील ते दिवस, मित्रमैत्रिणी, शिक्षकांचे मार्गदर्शन या सगळ्यामुळे त्या शाळेला आमच्या आयुष्यात एक खास स्थान आहे. या सगळ्या गोष्टींमुळे आमचं रुखी गाव हे केवळ एक गाव नसून एक जिवंत परंपरा आहे. पूर्वी साध्या स्वरूपात असलेलं हे मंदिर गावकऱ्यांच्या श्रद्धा आणि भावनेतून उभं राहिलं. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जपली जाते. गावाबद्दलची अपार जिव्हाळा, प्रेम आणि बांधिलकी यामुळे गावकऱ्यांनी नेहमीच मंदिराची सेवा केली आहे. गावातील वडीलधाऱ्यांच्या आठवणींमध्ये या मंदिराचा इतिहास जिवंत आहे. त्यांच्या अनुभवातून आपल्याला परंपरेची खरी ओळख मिळते. या गावाची ओळख, या गावाचा अभिमान म्हणजे आमची आराध्य देवी आई गावदेवी. या मातीतून, या कष्टातून उभं राहिलं आपलं आई गावदेवीचं मंदिर. प्रत्येक विटेमागे आहे गावकऱ्यांचं श्रमदान, त्याग आणि निस्वार्थ भावना. या परंपरेला, या श्रद्धेला ढोल ताशांच्या गजरात, जयघोषात आणि उत्साहात गाव एकत्र येतो आईच्या नावाने. परंपरा केवळ सण नसतात, त्या असतात आपल्या संस्कृतीची ओळख. या मंदिरामुळे गाव एकत्र आलं, नातं घट्ट झालं आणि एकोप्याची ताकद वाढली. वेळोवेळी सन्मानही